माझ्या बॉसने आम्हाला सक्तीने झूम हॅपी अवर्समध्ये सहभागी व्हायला भाग पाडले, पण मला त्यानंतर एका खूप भयानक गोष्टीची जाणीव झाली. पदवी पूर्ण केल्यावरची ही माझी पहिलीच नोकरी होती आणि मी घरून काम करत होते. माझ्या बॉसने संध्याकाळी पते तेंग तिदार या वेळेत हे हॅपी अवर्स सुरू केले होते. ते अनिवार्य नाहीत असा दावा तो करायचा, पण जर तुम्ही तिथे दिसला नाहीत, तर टीम मीटिंगमध्ये तुमच्यावर टोमणे मारले जायचे. ती कोणती पार्टी नव्हती, तर फक्त वाईनसोबत चाललेली एक ऑफिस मीटिंग होती. टीममध्ये मी सर्वात लहान होते, माझ्यापेक्षा पुढची व्यक्तीसुद्धा 1 वर्षांनी मोठी होती. मला मुले नाहीत आणि मी मद्यपानही करत नाही. जेव्हा ते प्रॉडक्ट मॅनेजमेंट आणि मुलांच्या संगोपनाबद्दल बोलत असत, तेव्हा मी माझ्या बेडरूममध्ये पूर्ण शांततेत बसलेली असेन. शेवटी मी एक प्रयोग करून पाहण्याचे ठरवले. मी तिथे जाणेच बंद केले. कोणतेही कारण दिले नाही, कोणतेही उत्तर दिले नाही. आणि तुम्हाला माहिती आहे काय? कोणालाच काही फरक पडला नाही. मी कुठे आहे कोणीच विचारले नाही. कोणालाच माझी पर्वा नव्हती. मला जाणीव झाली की मी टीमची सदस्य नव्हते, तर फक्त कामे सोपवण्यासाठी वापरले जाणारे एक साधन होते. संयमाची सीमा तेव्हा संपली जेव्हा कंपनीच्या बीबॅक पार्टीची वेळ आली. कार्यक्रमानंतर माझी संपूर्ण टीम एकत्र पबमध्ये गेली. त्यांनी मला आमंत्रित केले नाही. त्यांनी मला रिकाम्या ऑफिसमध्ये एकट्याने सोडून दिले, अगदी एक शब्दही न बोलता. तोच माझ्यासाठी बाहेर पडण्याचा संकेत होता. मी नवीन नोकरीसाठी अर्ज केले आणि मला 60% पगारवाढीसह प्रमोशन मिळाले. मी त्या विषारी आणि अदृश्य अस्तित्वाची जागा अशा नोकरीने घेतली, जिथे खरोखर माझी किंमत आहे.